जय जय रघुवीर समर्थ श्रीमंत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास 9 राजकारण निरूपण नाम. या समासाच्या पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 11 ओव्यांचं श्रवण केलेलं आहे. हा दुसरा भाग आहे आणि यामध्ये आपण 12व्या ओवीपासून 31व्या ओवीपर्यंत श्रवण करणार आहोत. काटीने काठी झाडावी, झाडावी परी ते कळो नेदावी, कळ काटेपणाची पदवी असो द्यावी. या 12व्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की कठीण परिस्थितीमध्ये विवेकाने, युक्तीने आणि प्रसंगानुरूप वागण्याचे राजकारण कसे करावे. मात्र त्याचा हेतू कपट करणे नसून मोठे कार्य आणि धर्मरक्षण साधून घेणं यासाठी हे राजकारण समर्थांनी दाखवलं. काठीने काठी झाडावी म्हणजे एका काट्याने दुसरा काटा काढावा. झाडावी परी ते कळो नेदावी आणि मग काटा काढण्यासाठी वापरलेली युक्ती समोरच्याला सहज समजू देऊ नये हा समर्थांचा हेतू आहे. आणि मग कळकटेपणाची पदवी असू द्यावी. मग आपण केलेली सूक्ष्म युक्ती बाहेरून काहीही अर्थ लावला गेला तरी त्याची फार चिंता आपण करूच नाही. कळकटेपणाची पदवी असू द्यावी. बघा आध्यात्मिक निरूपण कसं आहे. काठीने काठी झाडावी याचा साधा दृष्टांत असा आहे की जेव्हा आपल्या पायामध्ये काटा रुततो तेव्हा तो एक काटा काढण्यासाठी दुसऱ्या काट्याचा उपयोग केला जातो. पहिला काटा निघाला की दुसरा काटाही आपण बाजूला टाकून देतो. म्हणजे एका अडचणीवरती मात करण्यासाठी कधी कधी तितकीच प्रभावी युक्ती आपल्याला वापरावी लागते. परंतु इथे एक सूक्ष्म मर्यादा आहे. काट्याने काटा काढणे म्हणजे स्वतः काटा होणे नव्हे. अजिबात व्हायचं नाही स्वतः काटा. ही गोष्ट आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. जीवनात काटे आहेतच. आपल्या जीवनामध्ये भयंकर काटे आहेत. क्रोधाचा काटा आहे, अहंकाराचा काटा आहे, लोभाचा काटा आहे, मत्सर, चुकीची संगत, कपटी माणसं, चुकीच्या सवयी, अज्ञान, भीती सगळे काटेच काटे आहेत. कधी कधी एका दोषावर दुसऱ्या साधनेने आपल्याला मात करावी लागते. बघा आळसाचा काटा काढायचा असेल तर शिस्तीचा काटा वापरावा लागतो, कठोरपणा वापरावा लागतो. भीतीचा काटा काढण्यासाठी धैर्य वापरावं लागतं, अहंकाराचा काटा काढण्यासाठी नम्रता वापरावी लागते आणि अज्ञानाचा काटा काढण्यासाठी ज्ञान वापरावं लागतं. म्हणजे प्रत्येक दोषावरती एकच उपाय नसतो. प्रसंगानुसार आपल्याला त्याच्यावरती असलेला उपाय हा विवेकाने निवडावा लागतो. समजतंय का. झाडावे परी ते कळो नेदावे ही ओळ तर अत्यंत सूक्ष्म आहे. काही कार्य अशी असतात की ती करण्यासाठी अतिप्रसिद्धी किंवा त्याची जाहिरात घोषणाबाजी करण्याची अजिबात गरज नसते. प्रत्येक योजना सर्वांना सांगणं, प्रत्येक निर्णयाचा गाजावाजा करणं किंवा आपली रणनीती आधीच उकड करणं, सगळं सांगून देणं की मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, हे व्यवहारामध्ये नुकसानकारक ठरतं. म्हणून समर्थ सांगतात युक्ती वापरा पण त्या युक्तीचं अनावश्यक प्रदर्शन करू नका. आजच्या भाषेत याला स्ट्रॅटेजिक डिस्ट्रॅक्शन असं म्हणतात. येते लक्षात. स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. याची आणखी म्हणजे सखोल पद्धतीने जर अर्थ पाहायचा झाला या ओवीचा तर आपण साधनं करतो. मी एवढी साधना केली, मला इतकी मोठी प्रचिती आली, मला असा अनुभव आला, मला एवढं ज्ञान प्राप्त झालं अशी जाहिरात करू लागलो तर साधनेमध्ये अहंकार प्रवेश करतो. उपासनेमध्ये अहंकार येतोच येतो. खरी साधना आतून घडत राहते पण बाहेरून तिचा गाजावाजा होत नाही. साधना खोल असावी, उथळ नसावी, प्रदर्शन कमी असावं, दिखावा कमी असावा साधनेचं. बघा कळकटेपणाची पदवी असू द्यावी ही ओवी, ही जी ओळ आहे ना बरोबर पाहता थोडीशी विचित्र वाटते ऐकायला. पण समर्थ सांगतात की आपल्या कृतीचा बाहेरून चुकीचा जरी अर्थ घेतला गेला किंवा लोकांनी आपल्याला काही एखादं नाव दिलं तरी सुद्धा आपल्या अंतःकरणातील हेतू शुद्ध असल्यामुळे प्रत्येक गैरसमज दूर करण्यासाठी आपण धावू नये, गडबड करू नये, लोकांना ते बोलू द्यावं. परंतु याचा अर्थ प्रतिष्ठा किंवा नैतिकता जाणून बुजून खराब करणे असा होत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून लोकमतापेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्वाची आहे.
जर तुम्ही प्रत्येक क्षणी म्हणला की लोक मला काय म्हणतील, माझ्याबद्दल काय विचार करतील, याचा विचार जर आपण करत राहिलो तर स्वातंत्र्य आणि विवेकी निर्णय घेणं आपल्याला कठीण होऊन बसतं. बघा, समर्थांनी सांगितलं मागच्या ओवीमध्ये, नष्टाशी नष्ट योजावे, वाचाळाशी वाचाळ आणावे. आणि आता समर्थांनी काट्याने काटा काढायला सांगितलं. दोन्ही ओव्यांचा एकत्रित संदेश असा आहे की जगाशी व्यवहार करताना भोळा भावडापणा नसावा, पण अंतःकरणामध्ये असलेली सज्जनता मात्र आपण सोडू नये. समोरची परिस्थिती कठीण असेल तर योग्य युक्ती ही वापरावीच लागते, पण युक्ती वापरताना स्वतः कपटी बनू नये. युक्ती आणि कपट यामध्ये फरक आहे बरं का. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. युक्ती म्हणजे धर्म, कर्तव्य, कार्य साधण्यासाठी बुद्धीचा केलेला विवेकयुक्त वापर म्हणजे युक्ती. आणि कपट काय आहे, तर स्वार्थासाठी दुसऱ्याची केलेली फसवणूक म्हणजे कपट. समर्थांच्या शिकवणीमध्ये युक्ती आहे, पण स्वार्थी कपटाला आध्यात्मिक मान्यता अजिबात नाही. पुन्हा श्रवण करा. समर्थ आपल्याला या 19व्या दशकामध्ये शिकवणामध्ये शिकवतात की युक्ती वापरली पाहिजे, पण स्वार्थी कपटाला आध्यात्मिक मान्यता नाही. समर्थांना ते अभिप्रेत नाही. म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी ही युक्ती कोणासाठी आणि कोणत्या हेतूने वापरत आहे. आणि जर याचं उत्तर स्वार्थाने, सूडबुद्धीने, अहंकाराने, मत्सराने असेल तर आपण सावध झाले पाहिजे. आणि जर हेतू अन्याय टाळण्यासाठी आहे, कार्य साधण्यासाठी आहे, धर्माच्या रक्षणासाठी आहे आणि समाज हितासाठी असेल तर हा संदर्भ वेगळा आहे. व्यवसायामध्ये स्पर्धकाला आपली संपूर्ण स्ट्रॅटेजी आधीच सांगणे बिलकुल गरजेचं नाही, सांगूच नाही. नात्यामध्ये प्रत्येक गोष्ट लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य वेळ निवडणं हे सुद्धा युक्ती आहे ना, नातेसंबंध टिकवण्यासाठी. समाज कार्यामध्ये मोठं कार्य करण्यासाठी शांतपणे लोक जोडणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. आणि अध्यात्मामध्ये आपल्या साधनेचा दिखावा न करता अंतर्मुख राहणं खूप गरजेचं आहे. ही ओवी आपल्याला चतुर बना, आपण कपटी बनू नका, चातुर्य वापरायला समर्थांनी सांगितलं. काटा काढण्यासाठी काटा वापरायचा, पण तो काटा स्वतःच्या स्वभावामध्ये कायमचा ठेवू नये. प्रसंगानुसार युक्ती वापरावी, आपली रणनीती अनावश्यकपणे उघड करू नये आणि लोकमताच्या भीतीने सत्य मार्ग, सत्य कार्य, धर्मकार्य सोडू नये. आणि सर्वात महत्वाचं, युक्ती करताना अंतःकरणातील विवेक आणि धर्म अजिबात सोडू नये. व्यवहारामध्ये चातुर्य असावं, कृतीमध्ये युक्ती असावी आणि अंतःकरणामध्ये कपट नसावं. बघा 13वी ओवी, न कळता करी कार्य जेते, ते काम तत्काळची होते, गचगचेत पडता ते चमत्कार नव्हे. समर्थांनी मागच्या ओवीमध्ये युक्ती, राजकारण आणि कार्यसिद्धी सांगितलं आणि आता पुढचा महत्वाचा सिद्धांत सांगितला. न कळता करी कार्य जेते, एखादे कार्य कोणाला कळू न देता गुप्तपणे योग्य योजनेनं ते केलेलं असलं पाहिजे. ते काम तत्काळची होते. आणि असं जर कार्य असेल तर ते सहज आणि तत्काळ लवकर पूर्ण होऊ शकते. गचगचेत पडतात ते. पण तेच काम अनेक लोकांना जर आपण सांगितलं, जाहिरातबाजी केली, दिखावा केला, तर त्याची अनावश्यक चर्चा होते, त्याच्यामध्ये नको त्या लोकांचे हस्तक्षेप होतात, गोंधळ निर्माण होतो आणि मग चमत्कार नव्हे तर मग जर काम बिघडलं तर त्याला चमत्कार किंवा नशिबाला दुर्दैव असं म्हणण्याला काही अर्थ नाही. कारण गुप्तता, नियोजन आणि योग्य वेळेचा अभाव ही सगळी त्याची कारण आहेत, म्हणून ते कार्य बिघडलेलं आहे. या ओवीचा मुख्य संदेश असा आहे की प्रत्येक कार्याची घोषणा करण्यापेक्षा त्या कार्याची सिद्धी खूप महत्वाची असते. आपण अनेकदा एखादे कार्य, एखादं काम सुरू करण्यापूर्वीच ते 10 लोकांना सांगत बसतो. मी हे करणार आहे, माझं प्लॅनिंग तसं आहे, हे तर प्लॉट घ्यायचा आहे, ते तर फ्लॅट घ्यायचा आहे, गाडी घ्यायची आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, अमुक अमकी उपासना करणार आहे, अमुक अमकी साधना करणार आहे, मी एवढं मोठं कार्य करणार आहे किंवा केलंय ना. मग त्या कामाभोवती काय होतं, लोक वेगवेगळी त्यांची मतं मांडायला येतात, लोक वेगवेगळी सल्ले द्यायला येतात, लोक त्याच्यावरती टीका करायला लागतात, लोक आक्षेप पण घ्यायला लागतात आणि काही लोक अडथळे निर्माण करतात. काही लोकांना तुमच्याबद्दल मत्सर वाटायला लागतो आणि मग गुंता निर्माण होतो. समर्थ म्हणतात, आधी कार्य करा, प्रसिद्धी नंतर झाली तरी चालेल, पण आधी कार्याची सिद्धी झाली पाहिजे, कार्य पूर्णत्वास गेलं पाहिजे. न कळता करी कार्य म्हणजे काय
याचा अर्थ फसवणूक किंवा चुकीची गुप्तता असा नाही. इथे न कळता म्हणजे अनावश्यक लोकांना अनावश्यक माहिती न देता, काय गरज आहे त्या लोकांना ती माहिती द्यायची? प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगणं ही पारदर्शकता नसते हो. कळायला पाहिजे पारदर्शकता काय. काही गोष्टींची माहिती ज्यांना आवश्यक आहे त्यांना दिलीच पाहिजे, ते योग्यच आहे. एखाद्या संस्थेमध्ये महत्वाचे नियोजन असेल तर प्रत्येक व्यक्तीला आधी सांगण्याची गरज नाही. त्या संस्थेची बॉडी आहे, बॉडीतल्या लोकांना माहीत झालं बस झालं. एखाद्या आध्यात्मिक साधनेचा वैयक्तिक संकल्प आपण केलेला असेल तर तो संकल्प सर्वांना सांगण्याची, गाजावाजा करण्याची काय गरज आहे? काही गरज नाही. एखादं समाजकार्य उभा करायचं असेल तर आधी त्याची पायाभरणी करावी, नंतर त्याची माहिती देणं हे अधिक परिणामकारक ठरू शकतं. गचगचेत पडता मग काय आहे, गोंधळलेलं मानसशास्त्र दाखवलं. एखाद्या कामामध्ये जितके अनावश्यक लोक सहभागी होतात ना, तितकी निर्णय प्रक्रिया गुंतागुंतीची होते, है ना. समर्थांचा आशय असा आहे काही प्रमाणात की माणसं वाढली की मतभेद वाढतात, अपेक्षा वाढतात, आक्षेप वाढतात, अहंकार वाढतात, सल्ले वाढतात, श्रेयाची स्पर्धा होते, टीका वाढते आणि तो निर्णय लांबायला लागतो. म्हणून मोठ्या कार्यासाठी मंडळी आवश्यक आहेत, पण अनावश्यक हस्तक्षेप बिलकुल नको. आध्यात्मिक साधनेमध्ये ही ओवी फार सुंदर लागू होते. तुम्ही नामस्मरण सुरू केलं, ध्यान सुरू केलं, उपासना सुरू केली, एखादा सुंदर संकल्प केला, आत्मपरीक्षण सुरू केलं, तर प्रत्येक अनुभवाची चर्चा करण्याची गरज नाहीये. कारण साधनेमध्ये सर्वात मोठा धोका असतो, मला अनुभव आला, हा विचारच मुळात अहंकाराचा आहे. साधना जितकी खोल जाते ना, तितका दिखावा कमी होतो आणि अंतर्मुखता अधिक अधिक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण बहिर्मुख व्हायची गरज काय? श्रीमतात असताना लोकमतात जायची गरज काय? म्हणून साधकाने शांतपणे, है ना, साधना उपासना शांतपणे करावी आणि तिचे फळ जेव्हा येईल तेव्हा ते स्वतःहून त्याची जाहिरात होईल, त्याची ती प्रचिती लोकांना सुद्धा येईल. चमत्कार नव्हे. समर्थ इथे अंधश्रद्धेवरती सूक्ष्म प्रहार करतात. एखादे कार्य चुकीच्या नियोजनामुळे अयशस्वी झालं, ते फेल झालं, तर आपण म्हणतो काय करणार, नशिबातच नव्हतं, दैवच खोटं आमचं. समर्थांचा दृष्टिकोन असा नाही. समर्थ म्हणतात आधी पहा, नियोजन केलं होतं का? योग्य व्यक्तीची निवड केली होती का? योग्य वेळ साधली होती का? अनावश्यक माहिती दिली होती का? गुप्तता ठेवली होती का? तयारी पूर्ण होती का? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण दिली पाहिजे. कार्य का चुकलंय आपल्याला कळेल. अपयशाचा चमत्कार किंवा नशिबावरती ढकलण्याच्या आधी, नाही ना, समर्थांनी सांगितलं ना, चमत्कार नव्हे, नशिबावरती ढकलून द्यायचं, दैवावरती ढकलून द्यायचं. स्वतःच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण कधी करणार, परीक्षण कधी करणार? बघा, हे संपूर्ण हा जो समास आहे, या समासामध्ये समर्थांनी कार्यसिद्धीचं शास्त्र सांगितलं. 9वी ओवी माणसाला घडवते, 10वी ओवी मंडळी संघटित करते, 11वी ओवी प्रसंगानुसार व्यवहार करते, 12वी ओवी युक्तीने अडथळे दूर करते, 13वी ओवी अनावश्यक गाजावाजा न करता कार्य पूर्ण करायला सांगते. म्हणजे व्यक्तीतून संघटना, संघटनेतून विवेक, विवेकातून युक्ती, युक्तीतून कार्यसिद्धी, हा समर्थांचा व्यवहार धर्म आहे. स्वतःच्या जीवनासाठी एक सुंदर सूत्र समर्थांनी सांगितलं. या ओवीतून आपण 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. संकल्प जरूर करावा, नियोजन जरूर करावं, अनावश्यक चर्चा टाळावी, परिणाम दिसतील ते बोलतील, कारण बोलणाऱ्याला लोक ऐकतात, पण करून दाखवणाऱ्याला लोक मानतात बरं का, मानतात, फॉलो करतात. ज्यानं करून दाखवलं बरं का. आणि समर्थांचा या ओवीचा आध्यात्मिक संदेश असा आहे की कार्याची प्रसिद्धी करण्यापेक्षा कार्याची सिद्धी करावी. कारण खरा चमत्कार हा गुप्त नियोजनामध्ये आहे, विवेकामध्ये आहे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाचा परिणामामध्ये खरा प्रयत्न आहे. खरी कार्यसिद्धी तिथे आहे. 14वी ओवी आहे, ऐकोनी आवडी लागली, देखोनी बळकटची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. समर्थ सांगतात की ऐकोनी, मागच्या ओवीमध्ये समर्थांनी राजकारण, संकट आणि माणूस घडवणं या इथपर्यंत सांगितलं. आता येणारी जी शिकवण आहे, हे शिकवण नाम दशक आहे ना, याच्या पुढची शिकवण तर अतिशय सुंदर आहे. समर्थ सांगतात की नेत्याचं कार्य असं असावं की त्याचं बोलणं ऐकून लोक प्रेरित व्हावीत, त्यांचं कार्य पाहून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि चांगल्या
सतत चांगल्या व्यवहारातून त्यांच्याबद्दल आदर व विश्वास निर्माण व्हावा. ऐकूनी आवडी लागली. आपलं बोलणं ऐकून लोकांना आवड निर्माण झाली कार्याची, विचारांची, ध्येयाची. देखोनी बळकटची व्हावी आणि आपलं कार्य पाहून लोकांचा उत्साह, धैर्य, विश्वास बळकट व्हावा, उत्साह वाढावा, द्विगुणित व्हावा. सलगीने आपली पदवी आणि मग सततच्या सलगीने म्हणजे प्रेमळ, सातत्यपूर्ण आणि योग्य व्यवहाराने आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता ही वाढली पाहिजे. सेवकामध्ये म्हणजे सेवा कार्यामध्ये. या ओवीचा मुख्य संदेश असा आहे की स्वतःचे व्यक्तिमत्व असे घडवा की तुमच्याकडे लोक आकर्षित व्हावेत, पण आकर्षणाचा आधार अहंकार नसून सेवा असावी. समर्थ इथे नेतृत्वाची एक सुंदर त्रिसूत्री देतात. ऐकून म्हणजे आवड निर्माण व्हावी, पाहून म्हणजे बळ उत्साह निर्माण व्हावा आणि सलगीतून म्हणजे सहवासातून विश्वास निर्माण व्हावा. हेच खरे आध्यात्मिक नेतृत्व आहे. बघा समर्थांनी या ओवीमध्ये सांगितलं, साधकाचे जीवन पाहून इतरांना अध्यात्माची आवड निर्माण झाली पाहिजे. बैठकीला येतोय, परिवर्तन घडलंय आणि त्यांना सुद्धा बैठकीला येण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. एवढं उत्तम आचरण साधकाचं असावं. तो सतत मी उपासना करतो, मीच ज्ञानी आहे, मला वेळ नाही, मला खूप अनुभव आलाय, मला लय प्रचिती आले, असंच जर सांगत राहिला तर त्याच्यामधून साधना, उपासना, नम्रता दिसणार नाही, दिसणार तो अहंकार. है ना? मग बैठकीला येतोय, उपासना करतोय, तेज दिसायला लागले चेहऱ्यावर, आता तो शांत झालाय, संयमी झालाय, प्रेमळ झालाय, निस्वार्थी झाला असेल तर लोक स्वतः विचारतात तुमच्यामध्ये बदल कसा काय झाला, कुठं जाताय तुम्ही, हे का नाही? तेव्हाच काय होणार आहे, त्या साधकाच्या जीवनाचा आध्यात्मिक आणि कसा आहे तो प्रचार होणार आहे, तो अध्यात्माचा बैठकीचा प्रचार प्रसार होणार आहे. म्हणून साधकाने अध्यात्म सांगण्यापेक्षा अध्यात्म आधी जगावं. बघा ना, मागच्या ओवीमध्ये संबंध आहे. न कळता करी कार्य जेते ते काम तत्काळचे होते. तिथे समर्थांनी सांगितलं होतं गाजावाजा न करता कार्य करावं. आता समर्थ म्हणतात कार्य केल्यानंतर तुमच्या कार्यातून लोकांना प्रेरणा ही मिळालीच पाहिजे. प्रचार करूच नये, कार्य करावं आणि त्या कार्यातून प्रेरणा निर्माण होते आणि ऑटोमॅटिक मग तुमचा प्रचार प्रसार होणारच आहे. ही अत्यंत सुंदर ओवी आहे आणि यातून आपल्याला सुंदर नेतृत्वाचा सिद्धांत मिळालेला आहे. बघा ना, आजच्या लीडरशिपसाठी, आजच्या काळातल्या लीडरशिपसाठी अत्यंत सुंदर ओवी आहे. आजच्या काळामध्ये ही ओवी अशी लागू होते की एखादा चांगला नेता असा असतो की त्याचं बोलणं ऐकून लोक प्रेरित होतात, त्याचं काम पाहून लोक प्रभावित होतात, लोकांना विश्वास पडतो की नेता असावा तर असा, आणि त्याच्या सहवासात गेल्यानंतर लोकांना आपलेपणा वाटतो आणि मग त्याच्यासोबत काम करण्याने लोकांना सेवा वाटते. त्याच्याबरोबर काम करताना लोकांना ती गुलामगिरी वाटत नाही. बघा ना, ही ओवी आपल्याला 3 स्तर दाखवते. बघा, ऐकणे म्हणजे आवड, शब्दांनी मन जिंकलं पाहिजे. पाहणे म्हणजे बळ देणं, कृतीने विश्वास जिंकला पाहिजे. सलगी देणे म्हणजे पदवी देणे म्हणजे कसं? सलगी देणे म्हणजे आपुलकीने, है ना, हृदय जिंकावं, संबंधाने, जिव्हाळ्याने. या तिन्हींचा अंतिम ध्येय जर काय असेल तर त्यातून सेवा घडली पाहिजे. ज्याच्या शब्दामध्ये प्रेरणा आहे, ज्याच्या कृतीमध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्या वर्तनामध्ये आपलेपणाचा ओलावा आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये सेवा आहे, त्याच्याकडे लोक स्वतःहून आकर्षित होतात. समर्थांची ही ओवी आपल्याला सांगते, लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःचे आचरण इतके प्रभावी असावे की त्यातून लोकांना प्रेरणा मिळावी. हीच सेवेतून निर्माण होणारी खरी पदवी आहे. बघा 15वी ओवी, कोणी एक काम करीत होते, न करिता ते मागे पडते, या कारणे ढिले पणते असोची नये. ही ओवी समर्थांनी कार्यतत्परता, सातत्य आणि आळसावरती विजय याबद्दल सांगितलंय. अत्यंत व्यावहारिक शिकवण देणारी ओवी आहे. एखादे काम आपण नियमितपणे करत राहिलो तर ते पूर्णत्वाला जाणारच आहे. पण तेच काम आपण केले नाही, ते पुढं ढकललं, त्यामध्ये खंड पाडला तर ते काम मात्र मागं पडत राहणार आहे. कारण ते अडून पडणार आहे किंवा ते अपूर्ण राहणार आहे. म्हणून समर्थ सांगतात की ते ढिलेपणा, टाळाटाळ आणि आळस अजिबात ठेवून हे जमणार नाही. या ओवीचा गाभा एका वाक्यात सांगायचं झालं तर संकल्प कितीही मोठा असला तरी सातत्याशिवाय त्या संकल्पाची सिद्धी मिळत नाही, ते कार्यसिद्धीला जात नसतं. आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी करायच्या असतात,
नामस्मरण करायचं असतं, उपासना करायची असतं, ध्यान करायचं असतं, ग्रंथ वाचन करायचं असतं, व्यायाम करायचा असतो, सेवा करायची असते, एखादं मोठं कार्य उभा करायचं असतं. पण आपण म्हणतो राहू दे, उद्यापासून करू, उद्यापासून उपासना करू, उद्यापासून बैठकीला जाऊ, उद्यापासून ध्यान करू, उद्यापासून व्यायाम करू. आणि मग हा छोटासा उद्या आहे ना, तो आपलं संपूर्ण आयुष्य उद्यावरती ढकलून टाकतो. पुढंच जातो. कधीच आपल्या हाताला लागत नाही. करीता होते, ही सातत्याची शक्ती समर्थांनी दाखवली. समर्थ म्हणतात करत राहिला तरच ते होत जाणार आहे. हे अत्यंत साधं वाटतंय, पण जीवनातील मोठे यश याच तत्वावरती उभा आहे. एक दिवस साधना केली म्हणून आत्मशांतता मिळत नसते. एक दिवस व्यायाम केला म्हणून शरीर तयार होत नसतं. एक दिवस व्यवसाय केला म्हणून यश मिळत नसतं. एक दिवस अभ्यास केला म्हणून ज्ञानप्राप्ती होत नसते. पण दररोज थोडं थोडं केलं ना, सातत्याने केलं तर मोठं कार्य सहज पार पडतं. दररोज थोडं थोडं व्यायाम केला तर वर्षभरामध्ये तब्येत दिसायला चालू होईल. दररोज थोडं थोडं सातत्याने व्यवसायामध्ये लक्ष दिलं तर एक दिवशी यशस्वी उद्योजक होणार आहे. दररोज थोडा थोडा अभ्यास सातत्यपूर्ण केला तर नक्कीच आपली स्पर्धा परीक्षामध्ये पोस्ट सुद्धा निघणार आहे. बघा, न करिता ते मागे पडते. आणि मग हे कामासाठी नाही, मनासाठी सुद्धा लागू होतं. आज नामस्मरण टाळलं, उद्या मन आणखी चंचल आहे. आज व्यायाम टाळला, उद्या शरीरामध्ये आणखीन जास्त जडत्व आहे. आज अभ्यास टाळला, उद्या अजून अज्ञान वाढणार आहे. आज एखाद्या व्यक्तीशी संवाद टाळून टाकला तर उद्या नात्यामध्ये दुरावा वाढलेला असणार आहे. म्हणून काही गोष्टी न केल्याचे परिणाम निर्माण होतात. निष्क्रियता सुद्धा एक प्रकारची कृतीचं, काहीच न करणं ही सुद्धा स्वतःमध्ये एक कृतीच आहे. आणि मग तो ढिलेपणा दाखवला. आळस. इथं जे ढिलेपणा आहे ना, तो आळस नाही आहे. त्यामध्ये येतं काम पुढं ढकलणं म्हणजे ढिलेपणा. निर्णय घेण्यास टाळाटाळ करणं म्हणजे ढिलेपणा. आजचे काम उद्यावरती ढकलणं म्हणजे ढिलेपणा. सुरुवात करून मध्ये सोडून देणं म्हणजे ढिलेपणा. सातत्याचा अभाव म्हणजे ढिलेपणा. आणि नंतर बघू, करू, काय होतंय त्याला, नाही बैठकीला गेलं तर पुढच्या बैठकीपासून जातो, हा ढिलेपणा आहे बाबा तुझा. अशी वृत्ती स्वतःच्या संकल्पाला गांभीर्यानं न घेणारी आहे. समर्थांचा इशारा आहे बरं का. कामाच्या सुरुवातीपेक्षा सातत्य अधिक महत्वाचं असतं. आज बैठकीला आलाय आणि सातत्यपूर्ण जर बैठकीमध्ये राहिला तर नक्कीच मोक्ष आणि मुक्ती मिळणार आहे. समजा एखाद्या साधकानं ठरवलं की मी दररोज उपासना करणार. खरं तर ही काही मोठी गोष्ट नाही, दररोज करणार. पण तो खरोखरच काय करतो, दररोज उपासना करायला बसतो. त्याच्या मनाला दिशा मिळते, विचार शांत होतात, है ना. आज केले, उद्या केले, परवा केले, है ना. त्याने उपासना करायला सुरुवात केली. हळूहळू त्याला नामस्मरणाची गोडी वाढायला लागली, मनाची स्थिरता त्याच्यामध्ये आली, अंतर्मुख व्हायला लागला, आत्मचिंतन करायला लागला. ही प्रक्रिया सुरू झाली. आणि ना आठवडाभर त्यानं ते केलं, महिनाभर केलं, वर्षभर केलं. तो त्या पूर्ण प्रवाहामध्ये आला, मंगलाचरणामध्ये आला. आणि मग एक दिवस काय झालं, निंदक त्याची वंदू लागली. मग तिथे येऊन लोक त्याला वंदन करू लागली. हो, पापी त्याची प्रस्तावती. आणि मग जे पापी लोक होती ना, तिथे येऊन त्याची प्रस्तावना करू लागली. अरे दादा, एवढं मोठं परिवर्तन घडलं कसं? बघा, या समासातील ओव्यांची मालिका आता अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागली. 12वी ओवी सांगते युक्ती वापरा, 13वी ओवी सांगते अनावश्यक गाजावाजा टाळून द्या, 14वी ओवी सांगते कार्यातून लोकांना प्रेरणा द्या, 15वी ओवी सांगते सातत्याने कार्य करत राहा. म्हणजे काय, युक्ती, कृती, प्रेरणा, सातत्य यातूनच कार्यसिद्धी होणार आहे. नेत्याने फक्त मोठ्या कामाची घोषणा करणं उपयोगाचं नाही आहे, तर त्याने सुरुवात करावी, काम चालू ठेवावं, अडथळे येत असतील तरी थांबू नये आणि परिणाम मिळेपर्यंत सातत्याने त्याने कार्य करत राहावं. कारण लोक नेत्यांच्या भाषणापेक्षा त्या नेत्याची कृती पाहतात. हे समर्थांना अभिप्रेत असलेलं राजकारण आहे. बघा, समर्थांनी ही ओवी आजच्या भाषेमध्ये आपल्याला कसे सांगितले, परफेक्ट होण्याची वाट पाहू नये. परफेक्ट होण्याची वाट पाहू नये. नियमितपणे सुरुवात करावी आत्ता. सुरुवात कधी करायची? आत्ता. उपासनेला कधी सुरुवात करायची? आत्ता. व्यायामाला सुरुवात कधी करायची? आत्ता. बैठकीला सुरुवात कधी करायची? आत्ता. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालट येतात काळ. श्रवणाला आत्ताच बसायचा. आता विश्वात्मके देवे. माऊलीने आत्ता मागितलं, उद्या परवा नाही. बघा, काम करण्याची इच्छा पुरेशी नाही आहे. काम सुरू करणे पण पुरेसं नाही आहे. काम पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये सातत्य ठेवणं हे गरजेचं आहे.
म्हणून समर्थांचा संदेश असा आहे की ढिलेपणा असोच नाही, आळसाने संधी गमवू नये, टाळाटाळीने कार्य मागे पडू देऊ नये आणि संकल्पाला सातत्याची जोड आपण दिलीच पाहिजे. सातत्याने केलेलं छोटं छोटं कार्यही एक दिवस खूप मोठं होतं. पण पुढे आज जर आपण तेच कार्य पुढं 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 ढकलत राहिलो ना, शेवटपर्यंत ते कार्य मात्र अपूर्णच राहणार आहे, अर्धवट राहणार आहे. बघा 16वी ओवी, जो दुसऱ्यावरती विश्वासाला त्याचा कार्य भाग बुडाला, जो आपणची कष्टात गेला तोची भला. उत्तम, सर्वात उत्तम ओवी या समासातली ही आहे. समर्थांनी सांगितलं, स्वावलंबन, पुरुषार्थ, कर्तव्य, निष्ठा आणि जबाबदारी या सर्व तत्वांचा अत्यंत स्पष्ट संदेश देणारी एकमेव ओवी आहे. मागील ओवीमध्ये समर्थाने ढिलेपणा असूच नाही असं सांगितलं ना, ढिलं पडायचं नाही, कडक काम पाहिजे. आणि आता समर्थ पुढे सांगतात की आपले कार्य दुसऱ्याच्या भरोशावरती बिलकुल सोडू नये. मग ते कुठं घरात असू द्या, व्यवहारात असू द्या, आपल्या बिझनेसमध्ये असू द्या, आपलं काम आपण करायचं, लय दुसऱ्या विश्वास ठेवायचा नाही. जो दुसऱ्यावरील विश्वासला, ज्याने आपल्या महत्वाच्या कार्यासाठी, कामासाठी पूर्णपणे दुसऱ्यावरती विसंबून राहिला, अवलंबून राहिला, त्याचा कार्यभाग बुडाला, त्याचं काम बिघडलं, अपूर्ण राहिलं, पुढं गेलंच नाही. जो आपणची कष्टात गेला, जो स्वतः प्रयत्नशील राहिला, साक्षेपी राहिला, आळशीतेची साक्षेपी, आणि मग तो साक्षेप आहे. दुसऱ्यावरती संपूर्ण आळस नाही करायचा, स्वतः त्या मैदानात उतरायचं, स्वतः व्यवसायामध्ये उतरायचं, स्वतः उपासनेत उतरायचं, स्वतः जबाबदारी घ्यायची, तोची भला आणि तोच खरा यशस्वी आहे, परमार्थी आहे. समर्थांच्या दृष्टीने तो मंगलाचरणामध्ये आहे. बघा, या ओवीचा मुख्य संदेश असा आहे की स्वतःचा उद्धार स्वतःच्या पुरुषार्थाने करावा. श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने स्वतःचा उद्धार स्वतः करावा. उद्धारे दात्मान नात्मान वसदेवतये. समर्थांचा आणि श्रीकृष्णांचा संदेश एकत्रित आहे की देवावरती श्रद्धा ठेवावी, पण स्वतःचे कर्तव्य दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकू नये. समर्थ येथे विश्वास ठेवूच नये का असं सांगत नाहीत, तर समाजामध्ये परस्पर सहकार्य खूप गरजेचं आहे. सद्गुरूंची गरज आहे, मित्रांची गरज आहे, कुटुंबाची गरज आहे, सहकार्यांची गरज आहे. पण फरक असा आहे की सहकार्य घ्या, परावलंबी होऊ नका. एखाद्याने मदत केली तर उत्तम, पण तो आपल्याला मदत करेल म्हणून मी काय आता ते कार्य करत नाही, ही वृत्ती मुळात घातक आहे. त्याने उत्तम मदत केली तर उत्तम आहे, पण नाही तर मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहणार आहे, ही भूमिका आपली असली पाहिजे. जो आपणची कष्टात गेला, समर्थांच्या विचारातील कष्ट म्हणजे फक्त शारीरिक मेहनत नव्हे, ते कष्ट आपणची कष्टात गेला म्हणजे आपण स्वतः प्रयत्न केले, आपण स्वतः सातत्याने त्या ठिकाणी जबाबदारी घेतली, आपण स्वतः अनुशासनामध्ये राहिला, आपण स्वतः अभ्यास केला, आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं, आपण स्वतः नियोजन केलं, आपण स्वतः संकटामध्ये धैर्य त्या ठिकाणी धारण केलं, तर तो पुरुषार्थ आहे. स्वतः कष्ट करत राहायचा. मनुष्याने आपल्या क्षमतेनुसार स्वतः प्रयत्न हे केलेच पाहिजे. साधनेच्या दृष्टीने ही ओवी आध्यात्मिक साधनेसाठी फार महत्वाची आहे. आज अनेकदा आपण म्हणतो सद्गुरूंची कृपा झाली की साधना होईलच की, देवाची कृपा झाली की माझं मन शांत होईल, योग्य वेळ आली की मी उपासना चालू करेन. पण समर्थ म्हणतात की प्रथम स्वतः प्रयत्न कर, नामस्मरण कर, मनाचा विचार कर, मनाचे श्लोक वाच, मनाला सांभाळ, स्वतःचे विचार तपास, स्वतःच्या इंद्रियावरती संयम ठेव, ग्रंथांचं वाचन कर, सत्संग कर, बैठकीला ये, ध्यान कर, नामस्मरण कर, उपासना कर. मग काय होईल? कृपेला पात्रता निर्माण होईल आणि सद्गुरु कृपा अवश्य होणार आहे. सद्गुरु कृपेसाठी पात्रता गरजेची आहे, ते पात्रता आधी धारण कर. इथे एक सूक्ष्म समतोल सांगितलाय. सगळे मीच करतो हा अहंकार चुकीचा आहे आणि देव करेल, मी काही करणार नाही हा आळसही चुकीचा आहे. योग्य मार्ग काय आहे? कर्तव्य माझं आहे, कृपेचा आधार परमेश्वराचा आहे. आपण फक्त प्रयत्न करायचा, निष्काम कर्मयोग है ना, परिणाम परमेश्वरावरती सोपवायचा है ना. त्याच्यातून जे काही येणार आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफले दुर्ब्रह्म माते संगत स्वकर्मणी, निष्काम कर्मयोगाचा सुंदर आधार आपण घ्यायचा असतो. बघा, एखाद्या व्यवसायामध्ये मालकाने प्रत्येक महत्वाचं कार्य दुसऱ्यावरती सोपवून टाकलं आणि स्वतः काहीच नाही पाहिलं, तर नंतर तो तोट्यात येतो, अडचणीत येतो. मॅनेजमेंट नाही, रिस्पॉन्सिबिलिटी नाही, मग नियंत्रण आणि उत्तरदायित्व स्वतःकडे ठेवावं लागेल आता आपल्याला. ह्या सगळ्यावरती
कंट्रोल पाहिजे की नाही. उत्तरदायित्व म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःकडे घेतली पाहिजे. कुटुंबामध्ये तसंच आहे. मुलाला शिकवताना त्याच्यासाठी प्रत्येक काम पालकांनी करूच नाही. त्याला कधीतरी जावं, पाठवा. तहसील कार्यालयात जा, उत्पन्न दाखला काढ, तहसील कार्यालयात जा, काय तुझं बोनाफाईड करायचं ते कर. इकडे प्रत्येक ठिकाणी स्वतः जायचं. लाईट बिल सुद्धा भरायचं आद्याला माहित नाही कुठं भरती ती. पाठवा त्याला. पाठवा, की भविष्यात तुलाच हे लाईट बिल भरायचं आहे. आता जाऊन बघ. बँकेतनं पैसे काढायचे, बँकेत पैसे डिपॉझिट करायचे, ते ती जबाबदारी घे. तिथं जा. परावलंबित्वामुळे मनात 2 गोष्टी निर्माण होतात. अपेक्षा, तो माझ्यासाठी हे करेल, तो माझ्यासाठी ते करेल. निराशा, त्यानं नाही केलं की ना अपेक्षा भंग येतो. स्वावलंबनामुळे निर्णय क्षमता, आत्मविश्वास, जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढते. म्हणून समर्थांचा विचार आजच्या भाषेत सांगायचा तर टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ओन आउटकम. इंग्लिश आहे, जरा समजून घ्या. बघा, मागील ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं, कोणी एक काम करीत होते, न करिता ते मागे पडते. आता समर्थ पुढे सांगतात, जो दुसऱ्यावरती विश्वास आला त्याचा कार्य भाग बुडाला. या दोन्ही ओव्यांचा एकत्रित संदेश असा आहे की काम पुढे ढकलूच नाही आणि कामाची जबाबदारी दुसऱ्यावरती तर बिलकुल टाकू नये. स्वतः करावं, सातत्यानं करावं, जबाबदारीनं करावं आणि मग ते कार्य सिद्ध होणार आहे. ही ओवी चुकीच्या अर्थाने जर घेतली तर खूप विचित्र आहे. मला कोणाची गरज नाही, अशी जर ओवी ही घेतली तर त्यातून अहंकार निर्माण होतो. हा समर्थांचा हेतू नाही. खरे स्वावलंबन म्हणजे मदत घेण्याची लाज नसणे, पण स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावरती न ढकलणे, हे स्वावलंबन. बघा, समर्थ आपल्याला सांगतात की सहकार्य घ्यायचंय पण परावलंबी व्हायचं नाही. श्रद्धा ठेवायची आहे पण प्रयत्न सोडायचे नाहीत. देवावरती विश्वास ठेवायचा आहे पण स्वतःचे कर्तव्य देवाच्या नावावरती टाकायचं नाही. म्हणूनच जो आपण जे कष्ट गेला तोची भला. म्हणून समर्थ सांगतात की स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः स्वीकारून पुरुषार्थाने कर्म करत राहणं आणि परिणाम परमेश्वरावरती सोपवणं, हेच खरं स्वावलंबी अध्यात्म आहे. 17वी ओवी. अवघ्यास अवघे कळाले, तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले, न पाहिजे की. अवघ्यास अवघे कळले, है ना. समर्थांनी सांगितलं अत्यंत सूक्ष्म व्यवहार ज्ञान आणि राजकारणातील गोपनीयतेचं तत्व सांगितलं. राजकारणाचं नाही, राजकारण निरूपण नाम चालू आहे समास. 17वी ओवी आहे, झोपू नका. अवघ्यास अवघे कळले म्हणजे एखाद्या कार्याची संपूर्ण योजना, प्रत्येक निर्णय, प्रत्येक हेतू, पुढील पाऊल सर्वांनाच माहिती झालं तर त्या कार्याचं सामर्थ्य कमी झालं. कारण गुप्त ठेवण्यासारखी गोष्ट जर आधीच सगळ्यांना कळून गेली तर त्याचं आश्चर्य, त्याचा प्रभाव आणि त्याची कार्यक्षमता नष्ट झाली. म्हणून समर्थ सांगतात की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगायची गरज नाही, बिलकुल नाही. ज्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच त्याला सांगावं, त्यालाच तेवढं कळालंच पाहिजे, बस. त्या पुढचं नाही. याच तत्वाचा सुंदर प्रत्यय भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये दिसतो. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने होते, परंतु युद्धातील प्रत्येक रणनीती, पुढील डाव आणि प्रत्येक निर्णय त्यांनी आधीच सांगितला नव्हता. भीष्मांना कसं रोकायचं, द्रोणाचार्यांचा पराभव कसा करायचा, कर्णाच्या सामर्थ्याचा सामना कसा करायचा, या सर्व गोष्टी परिस्थितीनुसार आणि योग्य व्यक्तींची योग्य व्यक्तींना योग्य वेळी सांगितलं ना. अश्वत्थामा गेला, हे भीमाला सांगितलं की तू असा गाजावाजा कर. आणि मग माहित होतं श्रीकृष्णांना की आता द्रोण कोणाकडे येणार, युधिष्ठिराकडे येणार. सगळं परिस्थितीनुसार त्यांनी काय केलं होतं, नियोजन केलं होतं. कारण जर प्रत्येक रणनीती आधीच कौरवांना समजली असती तर त्याचा परिणाम आज वेगळा झाला असता. यातून श्रीकृष्ण आपल्याला एक महत्वाचा धडा देतात. सत्यवादी असणं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं नव्हे, तर सत्य बोललं पाहिजे पण विवेकानं बोललं पाहिजे. गोपनीयता ही कपट नसते. योग्य कार्यासाठी योग्य माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हीच दूरदृष्टी आहे. बघा, समजा आपण एखादा व्यवसाय सुरू करणार असेल आणि आपण आपली संपूर्ण योजना, आर्थिक माहिती, ग्राहकांची यादी, पुढील रणनीती जर प्रत्येकाला सांगत बसलो तर त्या योजनेची गुप्तता राहणार नाही. त्याचप्रमाणे घरातील एखादा महत्वाचा निर्णय असो, संस्थेचं कार्य असो किंवा समाजसेवेची योजना असो, सर्वांना सर्व सांगण्याची काही गरज नाही. ज्याची जी भूमिका आहे त्याला तेवढीच माहिती देणं हेच खरं शहाणपणाचं लक्षण आहे.
ही उभी आपल्या साधनेमध्ये, उपासनेमध्ये लागू पडते. आपण नामस्मरण करतो, ध्यान करतो, धारणा करतो, उपासना करतो, जप करतो. एखादा आध्यात्मिक अनुभव घेतो किंवा आपल्याला अनुभव येतो, तो प्रत्येकाला सांगत राहिलो, तर कधी-कधी साधनेपेक्षा त्या अनुभवाचा, त्या प्रचितीचा अहंकार मोठा होऊन बसतो. म्हणून संत म्हणतात, साधना करा, अनुभव घ्या, पण त्याचा बाजार करू नका. जशी बीज जमिनीत गुप्तपणे वाढत राहतं ना, एकदा बघा एखादं बीज आहे ना, ते जमिनीत गुप्तपणे ते बाहेर आल्यावरच कळतं. तशी ती साधना असली पाहिजे. तशीच ती साधना अंतर्पणामध्ये रुजली पाहिजे. शांतपणे ती वाढली पाहिजे. कुठं? अंतर्मनामध्ये. नंतर ते बाहेर आल्यावर कळणारच आहे. सर्वांना सर्व काही सांगणं हे महत्वाचं नाही. बिलकुल नाही. योग्य गोष्ट योग्य व्यक्तीला योग्य वेळी सांगणं हेच खरं विवेकपूर्ण राजकारण आहे. बघा श्रीकृष्णांनी आपल्या जीवनामधून आपल्याला हेच शिकवलं. धर्माच्या कार्यासाठी श्रीकृष्णांनी बुद्धी वापरली. पण बुद्धीचा गाजावाजा त्यांनी कधी केला नाही. त्यांनी योजना केली पण ती प्रत्येकाला सांगितली नाही. त्यांनी सत्य जपलं पण विवेकाची साथ कधी सोडली नाही. हीच या ओवीची खरी काय आहे? शिकवण आहे. बघा 18वी ओवी, मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. समर्थांनी सांगितलं की नेतृत्व कलेचा आणि धर्म कार्यासाठीचा संघटन शक्तीचा अत्यंत महत्वाचा सिद्धांत काय आहे? मोठे कार्य करायचे असेल तर त्याची दिशा आणि मुख्य सूत्र आपल्या हातात असावेच. परंतु प्रत्येक काम स्वतः करण्याचा अट्टाहास आपण करू नये. योग्य माणसं शोधावीत, त्यांचे सामर्थ्य ओळखावे आणि त्यांच्याकडून योग्य कार्य आपण स्वतःहून करून घ्यावे. याचा अर्थ हुकुमशाही नाही बरं का, नाहीतर वेगळा अर्थ घेत चाल. लय अवघड होऊन बसल. हुकुमशाही नाही, तर याला सूत्रधारपणा असं म्हणतात. सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान. मग हे सगळं गूढ आहे ना, मग आहे ना, ह्या विश्वाला सूत्रधार जो आहे ना, तो दाखवला समर्थांनी. एखाद्या मोठ्या कार्यामागे एक ध्येय, एक दिशा, एक नियोजन असतं की नाही? आणि ते जर स्पष्ट नसेल तर अनेक माणसं कार्य करत राहतात, पण त्यांच्या कार्याला दिशा नसते. ते दिशाहीन कार्य असतं, भरकटलेली असतात. म्हणून प्रथम ध्येय निश्चित केलं पाहिजे, दिशा निश्चित केली पाहिजे, योग्य नियोजन केलं पाहिजे, योजना आखली पाहिजे, माणसं निवडली पाहिजे, जबाबदाऱ्यांचं काही वाटा केला पाहिजे. तुझी ही जबाबदारी, माझी ही जबाबदारी, आणि संपूर्ण लक्ष कार्यावरती केंद्रित केले पाहिजे. याला समर्थ म्हणतात की मुख्य सूत्र हाती घ्यावे. ते सूत्र हातात घेतली पाहिजेत. याचं सर्वात श्रेष्ठ उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. महाभारताच्या युद्धाकडे जर आपण पाहिलं तर श्रीकृष्णांनी स्वतः शस्त्र हातामध्ये घेतलं नाही. त्यांनी हातामध्ये घेतले ते घोड्याची लगाम. पण याचा अर्थ असा नव्हता की ते निष्क्रिय होते. त्यांनी संपूर्ण धर्म युद्धाची दिशा निश्चित केली होती. अर्जुनाकडे धनुष्य होता, भीमाकडे शक्ती होती, युधिष्ठिराकडे धर्मनिष्ठा होती, सत्यकी असेल, दृष्टद्युम्न असेल, शिखंडी असेल, इतर योद्ध्यांकडे आपापली कौशल्य भरपूर होती, विपुल होती. पण या सर्व शक्तींना एकत्रित दिशा देण्याचं केंद्र, ती सगळी सूत्र कोण हलवत होतं? भगवान श्रीकृष्ण. म्हणून श्रीकृष्ण हे केवळ अर्जुनाच्या रथाचे सारथी नव्हते, तर संपूर्ण धर्माच्या विजयाचे सूत्रधार सुद्धा भगवान श्रीकृष्णच होते. बघा ना, करणे ते लोकांकरवी करवावे, ही उभी नेतृत्वाचा एक अत्यंत सुंदर असा नियम सांगतं की सगळे कामं स्वतः करण्यापेक्षा योग्य माणसांकडून योग्य कामं करून घेतली पाहिजेत. आणि अगदीच आपल्या आणि आजच्या भाषेत सांगायचं तर ह्याला डेलिगेशन असं म्हणतात. बघा, समजा एखाद्या व्यक्तीने मोठे समाजकार्य सुरू केले, तो स्वतःच त्याचा प्रचार करतो, हिशोब ठेवतो, कार्यक्रमाची रूपरेषा आखतो, लोकांशी संपर्क करतो, व्यवस्था पाहतो, लोकांना प्रशिक्षण देतो, तर काही काळानंतर थकून जातो. तेच जर त्यानं काय केलं, 10 योग्य माणसांची टीम तयार केली आणि प्रत्येकाला योग्य जबाबदारी, कोणाला तर प्रचार करायला सांगितलं, ज्याला प्रचार उत्तम करता येतो, कोणाला तरी हिशोब ठेवायला सांगितलं, कोणाला तरी नियोजन करायला सांगितलं, लोकांशी कॉन्टॅक्ट करायला सांगितलं, मॅनेजमेंट सांगितली, तर मग काय होईल? त्याचं कार्य आहे ना कितीतरी पटीनं मोठं होईल. एक माणूस काम करतो, पण एक माणूस, जो एक नेता, ज्याला आपण नेता म्हणतो ना, तो माणसं घडवतो. बघा, नेते तसेच असतात. नेत्यांना माहीत असतं कोणाची स्ट्रेंथ काय आहे
आणि कोणाला कुठला टास्क दिला पाहिजे, श्रीकृष्णांनी ते केलं. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांसाठी स्वतः युद्ध केलं नाही, त्यांनी अर्जुनाला सांगितलं तू तुझं कर्तव्य कर. ही फार मोठी गोष्ट बरं का आध्यात्मिक दृष्ट्या. गुरु असेल किंवा नेता असेल आपल्या अनुयायाच्या जागी कर्म करत नाही, तो त्याला त्याची शक्ती ओळखून देतो. अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला होता, कृष्णांनी त्याच्यासाठी बाण सोडले नाहीत. तुझं तू बाण सोडायचा, मी नाही सोडणार. त्यांनी त्याच्या विवेकाला जागृत केलं आणि संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो संवाद झालेला आहे ना, भगवद्गीतेचा संपूर्ण संवाद म्हणजे एका अर्थाने तुझ्या हातातील सामर्थ्य जागे कर आणि स्वतःचं कर्तव्य स्वतः पार पाड. एवढं जरी समजलं ना तरी भगवद्गीता समजली बाबा. 700 श्लोक कुठं वाचत बसशील, 18 अध्याय, तुला टाइम कुठं आहे? बैठकीला या टाइम नाही तुला, गीता का वाचायचा? हीच काय आहे, करणे ते लोकांकरवी करवावे यामागची उच्च नेतृत्व दृष्टी आहे. कित्येक खलक उगवावे. समर्थांची दृष्टी अधिकाधिक व्यापक आहे बरं का. मोठं कार्य करण्यासाठी केवळ स्वतः चांगलं असणं पुरेसं नाहीये, आपल्यासारखे अनेक कार्यक्षम, निष्ठावान आणि विवेकी लोक आपण निर्माण केली पाहिजेत. कारण एखादा महान पुरुष एक दिवस देह ठेवणारच आहे, तो जाणारच आहे, निघून जाणारच आहे. पण त्याने निर्माण केलेली माणसं, त्यांचे विचार, ते पुढे कार्य करत राहणार आहेत, त्यांनी ते चाललं पाहिजे. श्रीकृष्णांनी पांडवांना फक्त युद्ध जिंकायला मदत केली नाही हो, तर त्यांच्या अंतःकरणातील असलेल्या शक्तीला, विवेकाला जागृत केलं आणि तसं ठेवलं सुद्धा. समर्थांनी सुद्धा केवळ स्वतः उपदेश केले नाही, तर त्यांनी शिष्य तयार केले, मठांची स्थापना केली, कार्यकर्त्यांची परंपरा उभी केली समर्थांनी स्वतः. म्हणजे स्वतः प्रकाश होण्यापेक्षा अनेक दिवे पेटवणे हे महत्वाचं कार्य आहे. राजकारण म्हणजे कपट नाही हो, या समासाचं नाव आहे राजकारण निरूपण. आणि राजकारण हा शब्द आजच्या राजकीय अर्थाने समजला तर समर्थांचे म्हणणे चुकीचे समजण्याची शक्यता आहे. वाटेल समर्थांचं म्हणणं चुकीचं आहे, कारण तुम्ही चूक करताय. समर्थांनी हा ग्रंथ लिहिला तेव्हा तत्कालीन परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये असलेलं राजकारण यामध्ये खूप तफावत आहे. इथे राजकारण म्हणजे परिस्थितीचा अभ्यास, माणसांची पारख, योग्य नियोजन, गुप्तता, संघटना, समय सूचकता आणि धर्मरक्षण. श्रीकृष्णाने हेच केलं की श्रीकृष्णांनी सत्ता मिळवण्यासाठी राजकारण केलं नाही. श्रीकृष्णाचं राजकारण हे धर्म टिकवण्यासाठी केलेली रणनीती होती. रणांगणावरती केलेली रणनीती म्हणजे ती धर्म टिकवायचा होता. हा फरक अत्यंत महत्वाचा. श्रीकृष्ण स्वतः का राजा झाला नाही हो, प्रश्न पडला पाहिजे आम्हाला. श्रीकृष्ण स्वतः राजा कधीच झाला नाही. कृष्णाकडे बुद्धी होती, कृष्णाकडे शक्ती होती, कृष्णाकडे लोकमान्यता होती आणि श्रीकृष्ण स्वतः राजघराण्याशी संबंधित होता. तरी त्यांनी स्वतःहून हस्तिनापुराचे सिंहासन मागितलं नाही. द्वारकाचा द्वारकाधीश होता, पण हस्तिनापूर कधी मागितलं नाही. कारण त्याचं ध्येय स्वतःची सत्ता नव्हती. त्याचं ध्येय होतं की धर्माची स्थापना झाली पाहिजे. म्हणून तो पडद्यामागून कार्य करणारा सूत्रधार झाला. हातामध्ये अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचे लगाम घेतले. सगळी सूत्र त्या कुरुक्षेत्रावरची त्यांनी चालवली. हीच खरी महानता आहे त्याच्या नेतृत्व शैलीची. ती नेतृत्व शक्ती जी आहे ना श्रीकृष्णाची, अत्यंत अत्यंत प्रगल्भ आहे बघा. बघा ना, ही ओवी आपल्या अंतर्मनाला लागू होते. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या शक्ती आहेत. शक्ती, इंद्रिय आपापल्या दिशेने वाहत असतात, पळत असतात, ते धावत असतात इंद्रिय भोग घेण्यासाठी. मन कसं असतं, चंचल असतं, कधी सुखाकडे, कधी दुःखाकडे, कधी इच्छा, आकांक्षा, भावना, कामना याच्या मागे धावतं. बुद्धी जागृत असते, पण त्या बुद्धीला मोहाने, मायेने झाकलंय. मग आपल्या जीवनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? ते कोणाच्या हातात आहे? आपली सूत्र कोणाच्या हातात? जर आपली सूत्र मनाच्या हातात असतील तर ते जीवन आपल्या परिस्थितीनुसार बदलत राहील. जर आपल्या जीवनाची सूत्र वासनेच्या हातात असतील तर मनुष्य विषय वासनेच्या सुखामागे, भोगामागे धावत राहील. जर आपल्या आयुष्याची सूत्र अहंकाराच्या हातात असतील तर केवळ आणि केवळ संघर्ष निर्माण होईल. पण जर आपल्या जीवनाचं मुख्य सूत्र विवेकाच्या हातामध्ये असेल, आपला जर सूत्रधार
विवेक असेल तर मन, इंद्रिय आणि कर्म हे योग्य दिशेने असतील. बुद्धीने दिशा ठरवावी, मनाला साधनेमध्ये लावावं आणि इंद्रियांना संयमित करावं आणि कर्माला आपल्या सेवेमध्ये रूपांतरित करावं. भगवान श्रीकृष्णांनी काय केलंय बघा. श्रीकृष्णांच्या जीवनाकडे पाहिलं तर एक विलक्षण सूत्र आपल्याला दिसतं. श्रीकृष्ण स्वतः प्रत्येक काम करत नव्हते, पण ते कोणते काम कोणाकडून करून घ्यायचं हे त्यांना चांगलं माहित होतं. ते स्वतः त्यांनी तलवार कधी चालवली नाही, स्वतः कधी धनुष्य त्यांनी चालवलं नाही, पण अर्जुनाच्या हातातलं धनुष्य मात्र त्यांनी योग्य दिशेला वळवलं की नाही. ते स्वतः कधी गदा घेऊन भीमाच्या जागी उभे राहिले नाहीत. त्यांनी सांगितलं भीमाला की तुझ्या शक्तीचा योग्य उपयोग तुझं तू कर, कधी करायचा ते मी सांगतो. ते स्वतः युद्ध करत नाहीत, पण युद्धामागील धर्माची भूमिका स्पष्ट करतात. म्हणून श्रीकृष्ण म्हणजे केवळ योद्धा नव्हे, तर श्रीकृष्ण म्हणजे साक्षात सूत्रधार आहे. तुमच्या आमच्या जीवनाचा सूत्रधार आहे तो. बघा, एवढीचा गाभा आहे की मोठं कार्य करायचं असेल तर मुख्य सूत्र आपल्या विवेकाच्या हातामध्ये ठेवली पाहिजेत. योग्य माणसं ओळखली पाहिजेत, त्यांना योग्य जबाबदारी दिली पाहिजे आणि त्यांच्यातील सामर्थ्य आपण जागृत केलं पाहिजे आणि सर्वांना एकाच उच्च ध्येयासाठी, धर्मरक्षणासाठी एकत्र आणलं पाहिजे. श्रीकृष्णांच्या जीवनातून एक सुंदर उदाहरण आपल्याला दिसतं. श्रीकृष्णाने कधीही स्वतः शस्त्र उचललं नाही, पण धर्माच्या विजयासाठी संपूर्ण शक्ती संघटित केली. त्यांनी कधी स्वतः सिंहासन मिळवलं नाही, पण धर्माचं सिंहासन मात्र त्यांनी सुरक्षित करून ठेवलं होतं युधिष्ठिरासाठी. त्यांनी स्वतः युद्ध केलं नाही, पण धर्मयुद्धाची दिशा मात्र त्यांनी स्वतः निश्चित केली होती. तो श्रीकृष्ण आहे. ते राजकारण होतं, ते उत्तमाचं. नेता तो नव्हे जो सर्व कामं स्वतः करतो, नेता तो जो योग्य माणसं निवडतो, त्यांच्या शक्तीला दिशा देतो आणि स्वतः ध्येयाचं मुख्य सूत्र हातामध्ये ठेवतो, तो खरा नेता. श्रीकृष्ण हे या तत्वाचं सर्वोच्च असं उदाहरण आहे बरं का. कसं असावं बघा. 19वी ओवी, बोलके पहिलवान कळवटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे, ऐसे न करावे. सांगितलं समर्थांनी. मोठं कार्य उभं करायचं असेल तर फक्त ताकद किंवा मोठमोठ्याने बोलणारी लोक जवळ करून चालणार नाही. नुसती मसल पॉवर आहे, हे गुंड माणसं आहेत, मोठ्या मोठ्याने शिवीगाळ करते. असली माणसं जवळ घेऊन उपयोगाचं नाहीत. त्यांच्या स्वभावाची, निष्ठेची आणि हेतूची पारख आपण केली पाहिजे. कारण चुकीची माणसं आपल्या मंडळात आली तर चांगले राजकारण हे दुर्जनांच्या हाती जाऊन ते दूषित व्हायला सुरुवात होत असते. बोलके पहिलवान कळकटे. बोलके म्हणजे फक्त बोलण्यामध्ये पुढे जाणारे, बोलका बावला, बोलका पोपट. मग इथं पैलवान पण दाखवला. पैलवान म्हणजे स्वतःला सामर्थ्यवान, प्रभावशाली, कर्तबगार समजणारा. मग तो काडी पैलवान असला तरी चालतं. पैलवान म्हणजे काय तसलं भारीतलाच नसतंय. काडी पैलवान बी बरंच असतात, लय बोलतात. कळकटे म्हणजे बाहेरून प्रभावी दिसत असले तरी अंतःकरणाने स्वच्छ नसलेले कळकुटे, जळकुटे, कपटी, दूषित प्रवृत्तीचे लोक ह्याच्याबद्दल समर्थ बोलतात आणि अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. बघा किती 3 बोलके, पैलवान, कळकटे, कळकट, मळकट. कारण एखाद्या व्यक्तीची बोलण्याची ताकद आणि चरित्राची ताकद ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जो फार बोलतो ना, लय बडबड 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 करतोय, तो ज्ञानी आहे असं समजू नये. तो ज्ञानी असेलच असं नसतं. आणि जो फार धाडसी दिसतो ना, तो निष्ठावान असेल असं नाही. तो त्याची निष्ठा कधी कुठेही बदलू शकतो. जो प्रभावित करतो ना, तो लोकहिताचा असेलच असं नाही. म्हणून समर्थ सांगतात की माणूस त्याच्या शब्दांनी नव्हे तर त्याच्या वृत्तीने आणि कृतीने ओळखला पाहिजे. महाभारतामध्ये दुर्योधन अत्यंत प्रभावी होता, लय प्रभावी होता. दुर्योधनाकडे सत्ता होती, दुर्योधनाकडे नारायणी सेना होती, त्याच्याकडे महारथी रथी होते आणि तो बोलण्यामध्येही चांगला प्रभावी होता. पण त्याच्या मनामध्ये ना अहंकार, मत्सर, तुलना, द्वेष, अन्याय होता. त्यामुळे श्रीकृष्णांनी त्याची बाह्य शक्ती पाहून त्याला धर्माचा प्रतिनिधी कधी मानलं नाही. तो नाही बाबा धर्माचा प्रतिनिधी. दुसरीकडे पांडवांची परिस्थिती अनेकदा कमकुवत दिसत होती, पण पांडवांच्याच बाजूने धर्म, कर्तव्य आणि श्रीकृष्णाचा विवेक त्या ठिकाणी उभा राहिला. यातून श्रीकृष्णांनी आपल्याला काय शिकवलं? माणसाची ताकद पाहू नका, त्याची दिशा पहा. त्याच्याकडे किती शक्ती आहे हे पाहण्यापेक्षा तो शक्तीचा उपयोग कशासाठी करतो हे आपण पाहिलं पाहिजे.
समर्थ एक अत्यंत व्यावहारिक गोष्ट सांगतात, ज्याच्या सोबत आपण कार्य करणार आहोत त्याची आवड, त्याची निवड आपण अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. कारण एका चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण समूहाचे वातावरण खराब होऊ शकते, दूषित होऊ शकते. आजच्या जीवनात हे अगदी स्पष्ट आहे. बघा ना, एखाद्या व्यवसायामध्ये 10 चांगले कर्मचारी असतील आणि एक कपटी व्यक्ती असेल, तर तो सतत गैरसमज निर्माण करत असेल, तर संपूर्ण टीमचं नुकसान होत असतं. एखाद्या आध्यात्मिक मंडळामध्ये सर्वजण साधना उपासना करत असतील, पण एक जण फक्त आणि फक्त प्रसिद्धी, सत्ता आणि स्वार्थासाठी जर त्या ठिकाणी येत असेल, तर हळूहळू साधनेपेक्षा गटबाजी आहे ना, अंतर्गत राजकारण वाढू शकतं. म्हणून माणसे जोडताना संख्या पाहू नये, तर माणसांची गुणवत्ता आणि निष्ठा आपण पाहावी. बघा ना, श्रीकृष्ण आणि कौरव पांडव है ना, पाहूया आपण थोडं. महाभारतामधील एक प्रसंग आहे, इथं आठवला म्हणून सांगतो. दुर्योधन आणि अर्जुन दोघेही श्रीकृष्णाकडे मदतीसाठी गेले. श्रीकृष्णांनी दोघांसमोर 2 पर्याय ठेवले. एका बाजूला माझी नारायणी सेना, दुसऱ्या बाजूला मी, पण मी शस्त्र उचलणार नाही. दुर्योधनाने लगेच लालसेने स्वार्थाने सेवा निवडून घेतली. सेना पाहिजे म्हणला, सेना, नारायणी सेना पाहिजे. अर्जुन म्हटला मला मात्र तुम्ही पाहिजे. या निवडीचा अत्यंत खोल आणि गूढ असं अर्थ आहे. दुर्योधनाने संख्या पाहिली हो, नारायणी सेना, अरे वा 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 म्हणला, बक्कळ सेना आहे म्हणला याची. आता काय बाह्य शक्ती, त्यांनी बघितलं काउंट किती आहे, संख्या आणि बाह्य शक्ती दुर्योधनाला महत्वाची वाटली आणि अर्जुनाला विवेक आणि मार्गदर्शन महत्वाचं वाटलं, म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडलं. बघा शेवटी युद्धाचा परिणाम काय झालाय तुम्हाला मस्त ठाऊक आहे. सेना मोठी असूनही दुर्योधनाचा पराभव झाला. ते हरले कौरव एवढी मोठी सेना घेऊन सुद्धा, आणि श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली असलेले पांडव मात्र जिंकले. अर्जुनाला माहित होतं आपली ओळख एकाबरोबर पाहिजे, आपल्याला जास्त नको, संख्या नको, काय करायची ते नारायणी सेना. बघा मग तेव्हा ना श्रीकृष्ण म्हणाला अर्जुनाला की अरे अर्जुन, गेला 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 माखन तो ले गयो, दुर्योधन माखन ले गयो. मग अर्जुन म्हणाला हा, त्यांनी जरी माखन नेलं असलं तर माखन चोर माझ्याकडे. हा विवेक त्याच्याकडे होता. यातून या ओवीचा अधिक स्पष्ट होतो की मोठी माणसं जवळ असणं महत्वाचं नाही, तर योग्य वेळी योग्य माणसं जवळ असणं खूप गरजेचं आहे. समर्थांचा इशारा फार गंभीर आहे बरं का. दुर्जने राजकारण दाटे, अत्यंत गंभीर इशारा. जर राजकारण, समाजकारण किंवा कोणतेही मोठे कार्य दुर्जनांच्या हाती गेलं, तर त्यामध्ये स्वार्थ, मत्सर, फूट, कपट आणि सत्तेची स्पर्धा निर्माण होते. मग कार्याचे मुख्य ध्येय बाजूला पडते आणि या गोष्टीपासून श्रीकृष्ण सावध होते. कौरवांच्या दरबारामध्ये सत्ता होती पण धर्म नव्हता. सभेमध्ये मोठमोठे योद्धे आणि ज्ञानी पुरुष होते, पण अन्यायाच्या वेळी त्यांची विवेक बुद्धी मात्र निष्क्रिय झाली होती. श्रीकृष्णांनी पांडवांना म्हणून केवळ सैन्य दिले नाही, तर त्यांना काय केलं, श्रीकृष्णांनी पांडवांना म्हणूनच केवळ सेना नाही दिली, तर त्यांना धर्माची दिशा सुद्धा दिली. बघा ही बाहेरील लोकांनी इतकीच अंतर्मनातील प्रवृत्तीबद्दल सुद्धा आहे. आपल्या मनातही अनेक बोलके पैलवान असतात. अहंकार बडबड करतो ना, अहंकार म्हणतो, अहंकार बोलतो मीच बरोबर. क्रोध आहे आपल्या अंतरी आहे. क्रोध म्हणतो मला कोणी अडवू शकत नाही, आता माझी सटकली आहे. क्रोध आहे. लोभ म्हणतो मला अजून पाहिजे, त्याचं बी पाहिजे, त्याच्या पलीकडचं पाहिजे, भावकीचं पाहिजे. वासना म्हणते आत्ताच पाहिजे, विषय पाहिजे, भोग पाहिजे, वासना पाहिजे, आत्ताच पाहिजे. ही प्रत्येक प्रवृत्ती आपल्याला मोठी वाटते, पण आपण त्यांना विवेकाची साथ दिली पाहिजे. आणि विवेकाची साथ जर नसेल तर जीवनाचं राजकारण बिघडलंच म्हणून समजा. म्हणून साधकाने अंतर्मनातला विचार करावा. मी कोणत्या प्रवृत्तीला माझ्या निर्णयांचे सूत्र दिले आहे. जर अहंकाराला जर ती सगळी सूत्र दिली असेल, तर माझ्या जीवनाची दिशा आहे ना, ती दुर्योधनासारखी होईल आणि दशा पण दुर्योधनासारखी होईल. आणि जर माझ्या जीवनाची सूत्र, निर्णयाची सूत्र जर मी विवेकाला दिली, तर माझं जीवन कृष्णाच्या दिशेने जाईल. बघा कुठं जायचं आपल्याला, दुर्योधनाच्या दिशेने की कृष्णाच्या दिशेने. आजच्या जीवनामध्ये खूप मोठं उदाहरण आहे.
समजा एखाद्या व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरू केला. एक व्यक्ती सतत मोठमोठ्याने कल्पना सांगत राहतो. मी हे करतो, मी ते करून देतो, माझा खूप कॉन्टॅक्ट आहे, मार्केट आपलं आहे. पण प्रत्यक्ष कामाची वेळ आली की ती व्यक्ती मागे हटते. दुसरी व्यक्ती काही गप्पा मारत नाही, काही बडबड करत नाही, पण दिलेलं काम वेळेवरती पूर्ण करते. ही समर्थांची शिकवण आहे. पहिल्याच्या बोलण्याने प्रभावित होऊ नये आणि दुसऱ्याच्या कृतीची किंमत आपण ओळखली पाहिजे. कारण बोलणाऱ्याचा आवाज मोठा असतो. बोलणारा मोठा असतोच असं नाही, त्याचा आवाजच मोठा असतो. पण काम करणारा हा शांत बसून सुद्धा मोठं कार्य सहज सिद्ध करतो, सिद्धीस नेतो. श्रीकृष्णांनी दुर्योधनाची शक्ती पाहून त्याच्या बाजूने जाणं स्वीकारलं नाही. दुर्योधनाकडे काय नव्हतं, सगळं होतं, है ना. त्यांनी अर्जुनाच्या अंतर्मनातील प्रामाणिकता पाहिली आणि त्यांनी अर्जुनासोबत जाण्याचा निर्णय केला, कारण अर्जुनांनी श्रीकृष्णाला निवडलं होतं. म्हणून या ओवीचा कृष्णमय अर्थ आपण असा घेऊ की माणसाची बाह्य ताकद पाहून त्याला आपल्या कार्यामध्ये सामील करू नये. त्या माणसाची निष्ठा, त्याचं चरित्र, त्याचा हेतू, त्याची धर्मबुद्धी आपण तपासलीच पाहिजे. कारण चुकीचा माणूस मोठ्या कार्यामध्ये आला तर मोठं कार्यही भ्रष्ट होऊ शकतं. म्हणून समर्थांचा इशारा अत्यंत स्पष्ट आहे. दुर्जनाला सामर्थ्य देऊच नये, दुर्जनाला आपल्या कार्याचं सूत्र देऊ नये आणि फक्त बोलण्याने प्रभावित होऊन लोकांची निवड करू नये. नेतृत्वात माणसांची निवड हीच सर्वात मोठी परीक्षा असते. बोलगेवढेपणा, बाह्यशक्ती किंवा प्रभाव यापेक्षा चरित्र, निष्ठा आणि धर्मबुद्धी महत्वाची आहे. श्रीकृष्णांनी दुर्योधनाची सेना न निवडता अर्जुनाला दिशा दिली. कारण धर्माच्या कार्याला संख्या नव्हे. जी दुर्योधनाने संख्या बघितली ना, नारायणी सेना, धर्माच्या कार्याला संख्या नव्हे तर योग्य माणसं आणि योग्य विवेक त्या ठिकाणी गरजेचा असतो. बघा 20वी ओवी, ग्रामण्य वर्मी सापडावे, रगडून पीठच करावे, करुणी मागुती सावरावे, बुडवू नये. समर्थांनी सांगितलं बघा. ही ओवी राजकारणातील कठोरता आणि करुणा यांचा सुंदर समन्वय आपल्याला शिकवतात. वरवर पाहता हे शब्द थोडेसे कठोर आहेत. रगडून पीठ करावे, पण तसं नाहीये. यामागचा हेतू एखाद्याचा नाश करणे नसून चुकीची प्रवृत्ती रोखून त्याला पुन्हा योग्य मार्गावरती आणणं, म्हणजे रगडून पीठ करणं असं सांगितलं. ग्रामण्य वर्मी सापडावे म्हणजे काय? ग्रामण्य म्हणजे समाजामध्ये उपद्रव निर्माण करणारा, वाद वाढवणारा, वितंडा करणारा किंवा चुकीच्या मार्गाने लोकांना नेणारा मनुष्य, तो ग्रामण्य. आणि वर्म म्हणजे कमकुवत बाजू किंवा जीवनातील निर्णायक बिंदू. म्हणतो ना आपण, वर्मावरती गाव घातला, दुखती नस दाबली हो. समर्थ सांगतात की समाज कार्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीची प्रवृत्ती आणि तिचे मूळ कारण आपण ओळखले पाहिजे. समोरचा माणूस कुठं चुकतो आहे, त्याला प्रेरणा काय आहे, तो मत्सरामुळे विरोध करतोय की अहंकारामुळे करतोय की स्वार्थामुळे करतोय की गैरसमजामुळे तो विरोध करतोय, हे समजून घेणं, यालाच काय म्हणतात, वर्माला हात घालणे. वर्म त्याची दुखतीनच काय शोधून काढणं. रगडून पीठची करावे हा शब्द है ना, शब्दशः जर ही उभी घेतली ना तर थोडस हिंसा वाटते की काय. पण समर्थांचा आशय असा आहे की दुर्जन प्रवृत्तीला इतक्या ठामपणे रोखावे की ती पुन्हा समाजाला त्रास देऊ शकणार नाही. ज्यामुळे संपूर्ण समाजाचे नुकसान होत असेल तर तिथे फक्त गोड बोलून उपाय होत नाही. कधी कठोर निर्णय घ्यावा लागतो, कधी अधिकार वापरावे लागतात, कधी एखाद्याला जबाबदारीपासून दूर सुद्धा करावं लागतं, कधी त्याच्या चुकीला स्पष्टपणे विरोध सुद्धा करावा लागतो. हे व्यक्तीचा द्वेष करण्यासाठी नाही, तर त्या व्यक्तीची प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आहे. आणि बघा आता पुढची ओवी काय, करुणी मागुती सावरावे, बुडूच नाही. ही ओवी खरंच करुणामय. समर्थ म्हणतात की चूक करणाऱ्याला कठोरपणे थांबवा, पण त्याला कायमचं संपवू नका. त्याला पुन्हा सावरता आले तर सावरलं पाहिजे. दुर्जन प्रवृत्तीचा विरोध करा, पण माणसाला सुधारण्याची संधी सुद्धा द्या. समर्थांची अत्यंत संतुलित अशी भूमिका आहे. बघा ना, श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये असलेलं उदाहरण आहे.
अप्रतिम असं उदाहरण आहे. श्रीकृष्ण आणि कंसाने अत्याचार केले, निरपराधांचा छळ केला, धर्माचा नाश केला. त्याला अनेक संधी मिळाल्या, पण त्याची अधर्म्य वृत्ती काही थांबली नाही. शेवटी श्रीकृष्णांनी कंसाचा पराभव केला. केला की नाही, वध करून टाकला. त्यांनी तिथे कृष्णांनी व्यक्तिगत हेतू आहे ना, व्यक्तिगत द्वेषातून कंसाचा नाश नाही केला. खरं तर त्या कंसाच्या माध्यमातून अधर्माचा नाश कृष्णाने केला होता. जिथे सुधारण्याची शक्यता संपते आणि अधर्म समाजाला गिळंकृत करायला लागतो ना, तिथे कठोर निर्णय घ्यावे लागतात. घेतला कृष्णाने निर्णय आणि मारून टाकला. पण श्रीकृष्णाचं दुसरं उदाहरण सुद्धा आहे, ते अधिक सूक्ष्म आहे. शिशुपालाने कृष्णावरती वारंवार अपमान केले, त्याचं कसं पान उतारा गेला 100 वेळा. श्रीकृष्णाने लगेच त्याचा वध नाही केला, त्याला संधी दिली. त्याने त्याच्या आईला दिलेलं वचन लक्षात ठेवलं. त्याचे अनेक अपराध, त्याचे अनेक अपमान श्रीकृष्ण सहन करत होता. म्हणजे कृष्णांनी आधी सहनशीलता दाखवली, नंतर त्याला सुधारण्याची संधी दिली, त्याला मर्यादा ओलांडल्यानंतरच काय केलं, कठोर निर्णय घेतला. हीच ह्या ओवीची भावना आहे की रगडून पीठची करावे, करुणी मागुती सावरावे. प्रथम अधर्माला रोकावं, नंतर शक्य असेल तर व्यक्तीला सुधरवावं. एक महत्वाची गोष्ट आहे बघा, महत्वाचा अर्थ आहे. जरासंध हा प्रचंड शक्तिशाली राजा होता. त्याच्या अत्याचारामुळे अनेक राजे संकटामध्ये होते. श्रीकृष्णांनी त्याला केवळ भावनिक रागाने सामोरं जाण्याऐवजी योग्य रणनीती आखली. त्या जरासंधाला मारण्याच्यासाठी कृष्ण स्वतः लढलाच नाही, त्यांनी भीमाला पुढं केलं. भीमाला त्याच्याशी लढवलं आणि त्याच्या सामर्थ्याचा अभ्यास केला, त्याची दुर्बलता ओळखली आणि योग्य वेळी योग्य संकेत देऊन भीमाला त्याचा पराभव करण्याचा मार्ग दाखवला. हेच काय ते वर्मी पडे याचं उदाहरण आहे. शत्रूचा नाश करण्यापेक्षा त्याची प्रवृत्ती, त्याची शक्ती आणि त्याची दुर्बलता समजून घेणं ही रणनीतीची बुद्धी आहे. ही उभी आपल्याला अंतर्मनामध्ये आपण आणली पाहिजे. आपल्यातील क्रोध, अहंकार, लोभ, मत्सर, आळस, वासना, द्वेष या प्रवृत्ती म्हणजे आपल्या अंतर्गत मनात असलेले दुर्जन आहेत बरं का, दुर्योधन आहेत. यांना फक्त दाबून ठेवलं तर ते पुन्हा उफाळून येतील. म्हणून त्यांच्या वर्मावरती आपण प्रहार केला पाहिजे. कसा? क्रोधाचा वर्म काय आहे? अहंकारावरती प्रभाव केला पाहिजे, प्रहार केला पाहिजे. लोभाचे वर्म काय? अपूर्णतेची भावना, त्याच्यावरती आपण प्रहार केला पाहिजे. मत्सराचं वर्म काय? तुलना, त्याच्यावरती प्रहार केला पाहिजे. आळसाचं वर्म काय आहे? उद्देशाचा अभाव. आणि वासनेचं वर्म काय आहे? असंयम आणि विषय चिंतन. म्हणून साधना म्हणजे फक्त वरच्या लक्षणांना दाबणे नव्हे, तर मूळ कारण शोधून त्याच्यावरती काम करणं आहे. बघा ना, या ओपीमध्ये समर्थ एका मोठ्या नेत्याला सांगतात की चुकीच्या माणसामुळे संपूर्ण व्यवस्था बुडू देऊ नका, पण त्याच वेळी एखाद्या चुकीच्या माणसाला कायमचा शत्रू बनवणं हेही करू नका. पहिले त्याची चुकीची कृती थांबवा, नंतर त्याला सुधारण्याची संधी द्या. म्हणून समर्थांचे नेतृत्व सूत्र असं आहे की कृतीवर कठोरता आणि व्यक्तीवरती करुणा असली पाहिजे. याचं सुंदर तत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून हेच दिसतं. कंसाच्या बाबतीत त्यांनी कठोरता दाखवली, शिशुपालाच्या बाबतीत आधी सहनशीलता दाखवली आणि मर्यादा ओलांडल्यानंतर मग त्यांनी सगळं केलं. जरासंधाच्या बाबतीत त्यांनी रणनीती केली आणि अर्जुनाच्या बाबतीत त्यांनी करुणा आणि मार्गदर्शन हाच अप्रोच ठेवला. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी एकच पद्धती नव्हती. ज्याला जसं आवश्यक आहे तसं त्याला वागवलं गेलं. हीच खरी ती विवेक बुद्धी आहे. दुर्जन प्रवृत्तीला दुर्लक्ष करू नये, तिचे मूळ ओळखून ठामपणे त्याला रोखावं. पण शक्य असेल तर माणसाला नष्ट न करता त्याला पुन्हा योग्य मार्गावरती आणावं. कारण धर्मरक्षण म्हणजे केवळ दुष्टांचा नाश नव्हे, तर शक्य तिथे पतिताला उभं करणे ही होय आहे. बरोबर आहे का? म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातून एक अंतिम संदेश आपण असा घेऊया की अधर्माशी तडजोड करू नये, पण माणसांच्या विषयी द्वेषही बाळगू नये. चुकीच्या प्रवृत्तीला कठोरपणे थांबवता आलं पाहिजे आणि सुधारण्याची शक्यता असेल तर त्याच हाताने त्या माणसाला पुन्हा आपण उभा सुद्धा केलं पाहिजे.